जय हरी. एकादश स्कंध भाग 96. 5व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज श्रीकृष्ण स्वरूपावर भरभरून लिहितात. आणि खरंच आहे ना, या कृष्ण संगतीचा महिमा हा कुणी अनुभवला तर गोपाळांनी. हे गोपाळ इतके नशीबवान की संध्याकाळी वनात चरायला गेलेली गुरं एकत्र करण्याच्या गावाबाहेरच्या जागी किंवा यमुना तीरावरील वाळवंटात हुंबरी हमामा खेळ खेळताना या सगळ्या बाळगोपाळांचे प्रेमानं भरलेली ती गाणी ऐकून श्रीकृष्ण मनापासून भुलला आणि त्यांच्याबरोबर आनंदानं नाचू लागला. कृष्णा, कान्होबा, गोपाळा अशा वेड्या वाकड्या पण प्रेमाच्या नावांचा चाळा घेऊन गोपबाळ वेळोवेळा ओरडत. ते ऐकून तो घनश्याम मोठा प्रसन्न होई आणि प्रेमाच्या भरानं त्याला परमानंदाची उकळी येई. अनेक प्रकारचे तपसायास करून कष्ट सोसले तरी अंतःशुद्धी लाभत नाही. श्रीकृष्ण रसावशेषानं ती अनायसेच लाभते. कृष्णाला चुंबन देताना त्याच्या तोंडाच्या वासानं घ्राणेंद्रिय पावन होऊन जात. त्याचं चुंबन घेताना मनाचा ताप शांत होऊन स्वानंद उचंबळून येतो. श्रीकृष्णाच्या अंगाला अंग लावण्यानं अर्थात अलिंगनामध्ये सगळ्या इंद्रियातील काम नाश पावतो. त्यामुळं कर्म आपोआप निष्कर्म होतं. अहो, विचार करून बघा, ते तर साक्षात परब्रह्म परमात्मा देहधारी असताना त्यांना तो अनुभव येणारच. आपणही जर कधीतरी भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये तल्लीन झालो, भजनामध्ये एकरूप झालो, कथेमध्ये आनंद घेत राहिलो, तर त्या क्षणाला सुद्धा आम्हाला भान राहत नाही. बाप रे, इतका वेळ जप केला, इतका वेळ भजन झालं, इतका वेळ कथा झाली, वेळ कुठे गेला हे कळत नाही आणि आमचा काम हा आपोआप शांत होतो. म्हणजे भगवंताचं देहधारी असतानाच्या त्या अस्तित्वामध्ये मग गोपाळांना असं का नाही होणार बरं? नक्की होणारच. म्हणजे त्यामुळे त्यांच्या इंद्रियातला काम नाश पावायचा आणि त्यांनी केलेली कर्म आपोआप निष्कर्म व्हायची. प्रेमभावानं त्याला कडकडून आलिंगन दिल्यानं देहाचं देहपण जातं आणि मीतूपणाचं स्फुरण नाहीसं होतं. आपणही जप करताना एखाद्या वेळेस अशी तंद्री लागेल ना आपल्याला, आणि आपल्या आज्ञाचक्रावर जेव्हा असं सर्कल होतात त्यावेळेस आपल्याला तिथून बाहेर यावंसं वाटत नाही आणि तिथे कोण आहे असं याची आपल्याला खबरसुद्धा नसते, आपल्याला कळत पण नाही. आपण इतके एकांतामध्ये जातो की आपल्याला ती देहभान हरवून जातो. पण हे केव्हा होतं? जेव्हा भगवंताशी आपण एकरूप झालेलो असतो, अर्थात तो आपला काही क्षणाचा अनुभव असतो. आणि हे तर बाळगोपाळ देहाने सातत्याने त्याच्यासोबत असायचे आणि सोबत असणं नुसतंच देह नाही तर त्यांचं मनही त्याच्यामध्ये एकरूप झालेलं असल्यामुळं मी तूपणाचं स्फुरण त्यावेळी त्यांना नाहीसं व्हायचं. झोपेच्या वेळी सगळ्या लोकांना गाढमूढ अवस्था व्यापून टाकते आणि त्यावेळी आत्म्याशी संलग्न होऊन श्रीकृष्ण सगळ्यांच्या सन्निध राहतो. योगी लोक भावना करून कर्मे कृष्णार्पण केल्याची कल्पना करतात, पण भक्तांची सारी कर्मे तो आपणहून अर्पण करून घेतो. आता जसं लहान बाळ आणि पिता हे कसं एकमेकांना खाऊ घालताना उष्ट आहे का माष्ट आहे हा विचार करतात का? नाही. आनंद होतो. उष्ट खायला जरी मिळालं तरी त्याचा आनंद होतो. आणि तसाच हा भगवंत या भक्तांनी केलेली जी कर्म आहेत ती आपणहून स्वतःला अर्पण करून घेतो. त्याच्या नावाचं स्मरण केलं असता संसार बंधन तुटून जातं. इतकंच काय, पण श्रीकृष्णाचा द्वेष करणारे वैरी ते देखील विरोध भक्तीनं तरून जातात. किती जणांची नावं घ्यायची आपण आता याच्यात? शिशुपाल, दंतवक्र, पौंड्रक, शाल्व हे जे सगळे असे मोठमोठे वीर यांनी श्रीकृष्णाशी वैर धरलं
द्वेषामुळं आणि मत्सरामुळं त्यांना त्याचं ध्यान लागलं. त्याची पितांबरधारी घनश्याम मूर्ती रात्रंदिवस त्यांना डोळ्यापुढे दिसायची. नाथ महाराज आपल्या एका अभंगामध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन करतात. तो अभंग असा आहे: अवरोध विरोध करिता हरिभक्ती, सायुज्यता मुक्ती देणे तया. ऐसा कृपाळू लक्ष्मीचा पती, पुराणे वर्णिती महिमा ज्याचा. विष पाजू आली पूतना राक्षसी, अक्षय पदासी दिले तिसी. अग बग केशी असुर वधिले, सायुज्यता दिले पद त्यासी. एका जनार्दनी भक्तांचा कैवारी, ब्रीद हे साचारी मिरवीतसे. आणि खरोखरच हा श्रीकृष्ण प्रत्येकाला सायुज्यता मुक्ती प्रदान करणारा. आता कंसाच्या बाबतीत जर विचार केला तर कंसाला अत्यंत भयामुळं श्रीकृष्णाचं अखंड ध्यान लागलेलं. त्या धाकानं खाता पिता निसता उठता बसता जिकडे तिकडे त्याला श्रीकृष्ण 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 दिसू लागला. भयामुळे कंस आणि द्वेषामुळे शिशुपालाधिक अनायासे सायुज्यता पावले. हे जर खरं तर मग प्रेमानं आणि श्रद्धेनं चिंतन करणाऱ्यांना मोक्ष मिळेल यात नवलते काय. आपलं चित्त वित्त जीव प्राण ज्यानं मोठ्या प्रेमभावानं श्रीकृष्णांवरून वळवून टाकले, ब्रह्मप्राप्ती त्याच्या चरणी लागतेच. श्रीकृष्णाला सामान्य मानू नये तशी भावना अति क्षुद्र आहे. परिपूर्ण निर्गुण परमात्माच श्रीकृष्ण रूपानं अवतरला, म्हणून तो सर्वात्मा सर्वेश्वर अविकारी अविनाश परात्पर परमहंस जगन्निवासी जगदात्मा आहे. श्रीकृष्ण ईश्वराचा ईश्वर असून योग्यांचा योगी आहे. मायेचं पांघरून घेतल्यानं तो मनुष्यरूपधारी दिसतो. तो त्रिगुणातीत असून त्रिभुवन व्यापून राहतो. त्याचं ऐश्वर अत्यंत गूढ आहे. अधर्म करणारे राजे आणि पृथ्वीला झालेला भार नाहीसा करण्याकरता, तसंच निर्विकार धर्म वाढवण्याकरता आणि संतांचं संरक्षण करण्याकरता भगवंतानं श्रीकृष्ण रूपानं पूर्णावतार घेतला. भक्ताचा प्रतिपाळ करण्यासाठी आणि साधूंना सुख देण्यासाठी तो खरा अवतरला. श्रीकृष्ण म्हणजे असुर रूप हत्तीचा संहार करणारा सिंह आणि सज्जन रूप जनावरांवर आनंदाची वृष्टी करणारा मेघ. त्याचं लीलाचरित्र संसार सागर तारतं. त्याचं नामस्मरण करून भक्त कलीत तरून जातात. श्रीकृष्ण हा एकमेवाद्वितीय परब्रह्माचा निधी आहे. त्याच्या ठिकाणी ब्रह्मभावना धरताच हृदयामधील सारी आसक्ती आणि सगळा मोह लगेच निघून जातो. नाथ महाराज आता पुढे या भागवताच्या पंचाध्यायीबद्दल भरभरून लिहितात. ते असं की नाथांच्या मते भागवताचे हे पहिले 5 अध्याय म्हणजे भागवत धर्माचे लहानसे असे स्वतंत्र उपनिषदच आहे. भगवंताच्या मार्गाचं साक्षात्कार, तत्वज्ञान, नीतिशास्त्र आणि व्यवहार या सगळ्या अंगांनी परिपूर्ण असं थोडक्यात वर्णन त्यामध्ये आढळतं. किंबहुना गीतेमधील 2रा अध्याय सबंध गीतेच्या तत्वज्ञानाचा बीजरूप सारांश आहे. त्याचप्रमाणे नाथ भागवताची पहिली पंचाध्यायी सबंध नाथ भागवताच्या तत्वज्ञानाची गर्भपुटी मात्र आहे. शुद्ध परमात्म स्वरूप, ईश्वर रूप, साक्षात्कार स्वरूप, सद्गुरु स्वरूप, संत स्वरूप, भक्ती स्वरूप, अवतार स्वरूप, अदृष्ट स्वरूप, निष्काम कर्म स्वरूप या महत्त्वाच्या विषयांचे मूलभूत विवेचन या पंचाध्यायीमध्ये सुरेख रीतीनं आलेलं यात शंकाच नाही. आणि आता या पुढचं जे भागवत आहे ते यथार्थपणे समजण्यासाठी या 5 अध्यायांचा अभ्यास निदान साधकाला तरी फार आवश्यक आहे. पंचाध्यायीच्या उपसंहारात नाथांनी या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. नाथ महाराज म्हणतात की
नारदांनी सांगितलेले भागवत धर्माचे हे तत्वज्ञान अत्यंत पवित्र असून जीवशिवातील भेद नाहीसा करणारे आहे. जो कोणी खरोखर लक्ष देऊन आणि तल्लीन होऊन मनापासून हे ऐकेल तो रात्रंदिवस श्रवण केल्यानेच पुण्यवान होईल आणि ब्रह्मप्राप्तीला अवश्य प्राप्त होईल. या पंचाध्यायीतील प्रत्येक शब्द अर्थाकडे लक्ष देऊन वाचला तर अंतःकरण शुद्ध होईल आणि साधकाला आत्मज्ञान होऊन परमानंदाचा अनुभव येईल. तो ब्रह्मपद पावेल. ही पंचाध्यायी म्हणजे एकादश स्कंधातील गहन ज्ञान सांगण्यासाठी केलेली प्रस्तावनाच होय. अहंकाराचे नाके होते ते श्रीकृष्णनाथाने उडवले. अर्थात जे सगळं काही अहंकार आहे ते इथे त्यांनी लुप्त करून टाकला आणि आपल्या अभय हस्तानं आत्मस्वरूपी तीर्थज्ञान करण्यासाठी उद्धवाला मोकळं केलं. त्या मुक्त तीर्थाचा नवलाव सांगण्यासाठी ही पंचाध्यायी पुढे आली. जे जे कुणी संसारानं श्रांत झालेले असतील त्यांनी विश्रांतीसाठी लवकर धाव घ्यावी ही पंचाध्यायी सांगते. कृष्ण उद्धवाच्या गोडगोड गोष्टी ऐकायला मिळणं हा खरा कपिलाषष्ठीचा योग आहे. भवसमुद्रातून पाय उतारानं पार होण्यासाठी श्रीकृष्णांनी भागवताच्या रूपानं ही सुलभ आणि सोपी पाय वाट करून दिली. पोहून जाण्यापेक्षा पाय उतारा केव्हाही बरा. भागवत धर्म मार्ग अतिशय सोपा आहे, तिथे तो संपूर्णपणे दाखवला आहे. आता पुढे कृष्ण उद्धव संवादामध्ये परब्रह्माचं मुक्त द्वार होईल. पुष्कळ साधक आणि मुमुक्षू आत्मानंदासाठी तिथे धाव घेतील. उद्धवाचे वैराग्य, श्रीकृष्णाचे मनोहर स्वरूप आणि दोघांचं आत्मज्ञानमय संवाद यामुळे परमानंद उसळेल. ती रसभरीत कथा पुढच्या अध्यायांमध्ये नाथ महाराज आपल्याला सांगतील. आत्मज्ञानाच्या दृष्टीनं आपण त्याच्या अर्थाकडे लक्ष देण्याचा अल्पसा का होईना प्रयत्न करूया. आपण वावडी तयार करून आपणच उडवतो, अर्थात याला पतंग म्हणलं तरी चालतं. ती चांगली उडाली की आपल्याला आनंद होतो. तसं माझ्या नावानं कविता करून, आता बघा नाथ महाराज इथे काय म्हणतात, तसं माझ्या नावानं कविता करून सद्गुरू आपण वक्ता होतो. अशा रीतीनं ग्रंथाचा अर्थ सांगून आपणच श्रोत्यांच्या रूपानं आनंद मानतो. एकपणा वाचून एकटा असणारा एकनाथ आणि दुजेपणा वाचून असणारा सखा जनार्दन त्यानेच पुढील ग्रंथाचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे. दुजेपणाला न शिवता एकनाथ जनार्दनाला शरण आहे. श्रोत्यांना साष्टांग वंदन करून पुढील ग्रंथ तोच सांगेल, तोच म्हणजे जनार्दन सांगेल. एकनाथ आणि जनार्दन ही नावं दोन दिसली तरी स्वरूप एकच आहे. हे ज्यांच्या लक्षात येईल तो स्वतःही परमानंद पावेल. एकनाथ जनार्दनाला शरण आहे, त्याच्यावर जनार्दनाची पूर्ण कृपा आहे. त्या जनार्दनाच्या कृपेनेच हे पंचाध्यायी निरूपण इथे नाथ महाराजांनी समाप्त केलं असं म्हणतात. आणि आपल्यावरही आपल्या सद्गुरूंची अपार कृपा आहे. त्यामुळेच सद्गुरू आपल्याकडून हे करवून घेत आहेत. अंतर्शुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन, नामा परते साधन, सर्वथा आन असेना, सर्वथा आन असेना. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.